5 राज्यांच्या निवडणुकीनंतर ज्याची मोठ्या प्रमाणात शक्यता वर्तवली जाऊ लागली, शेवटी ती घटना घडली. दिनांक 15 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत मोठी वाढ बघायला मिळाली. एप्रिल 2022च्या नंतर ही पहिलीच वेळ आहे ज्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत मोठी वाढ बघायला मिळाली. पण बातमीपत्रात एवढंच नाही, तर या दरवाढीनंतरही पेट्रोल आणि डिझेलसाठी खूप मोठी गर्दी बघायला मिळाली. तर काही जणांनी यावर विरोधही दर्शवला. डिझेल तर भेटना गेला, कोणत्याही पंपवर लई परेशानी व्हायली. लगनसऱ्याचा पिरियड आहे, आता लग्नाला लोकच आणणार आहे, तर एस टी आय नाही, काय नाही. आणि 2-4 गाड्या आहे आमच्या, ते बी डिझेल भेटना गेला. इकडं लई परेशान आहे आम्ही. ते एक तर डिझेलचे महाग रेट व्हायले, ब्लॅकमध्ये लोक डिझेल द्यायले. 90 रुपयाचा डिझेल 150 रुपयाला द्यायले आम्हाला. आम्ही पैसे कुठून आणणार आहे, काय करणार आहे, लई परेशान आहे. डिझेलचे कवा भेटायला कवा भेटणं आलं, 8 दिवसाला एखाद्या बार चालू राहिलं, 5-6 दिवस गाड्या घरी बंद राहिल्या. आम्ही ड्रायव्हर लोकांना, मालक लोकांना कसं जगावं, काय खावं, कशा गाड्या चालवा डिझेल नसल्यामुळं. या दरवाढीनंतर आपण बघू शकता काही मोठ्या शहरांच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत अजूनही वाढ होण्याची शक्यता आहे व काही प्रमाणात वाढ झालेली आहे. यानंतरही काही राजकीय पदाधिकाऱ्यांनी आपली प्रतिक्रिया दिली, ज्यामध्ये राहुल गांधी म्हणाले की त्यांनी एक्स हँडलवर पोस्ट केली आणि म्हणाले, गलती मोदी सरकार की, कीमत जनता चुकाएगी, ₹3 का झटका आ चुका, बाकी वसुली किस्तों में होगी. यासोबत किमतीत अजून वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या दरवाढीचे प्रभाव अन्य व्यापारीवरही पडू शकतो, ज्यामध्ये ट्रान्सपोर्टेशन, ट्रॅव्हल्स, शेती लागवड, बस ॲटोचे भाडे आणि लहान लहान देवाणघेवाणीवरही याचा प्रभाव पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असाच एक मोठा संकट मागील काही दिवसात बघायला मिळाला होता, ज्यामध्ये गॅसची कमतरता भासली आणि या गॅसच्या कमतरतेमुळे ब्लॅक मार्केटिंगमध्ये या गॅसची वाढ झाली व ब्लॅक मार्केटिंग वाढू लागली. यामध्ये खाण्यापिण्याच्या वस्तूवरही याचे फार मोठ्या प्रमाणात परिणाम बघायला मिळाले. लोकांनी आपले कामधंदे बंद केले, याचबरोबर भोजनालय, उपाहारगृह, हॉटेल बंद पडले. अशाच प्रकारे अनेक व्यवसाय ठप्प झाले. हे सर्व समस्या निर्माण होण्याचे कारण सुरू असलेले युद्ध आहे. अशाच बातम्या आणि नवनवीन घडामोडीसाठी 29 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. मी शेख मुजमिल. धन्यवाद.